नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए बी एस सी बी कॉम द्वितीय वर्ष मराठी कौशल्य विकास मराठी एस एस सी अभ्यासपत्रिका दुसरी, ज्या अभ्यासपत्रिकेचं शीर्षक आहे व्यक्तिमत्व विकासासाठी लेखन कौशल्य. या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने या कोरोनाच्या संकट काळामध्ये अध्यापन करत असताना संवाद लेखन हे प्रकरण आपण पाहत आहोत. आत्तापर्यंत आपण संवाद लेखन म्हणजे काय, संवाद लेखनाचे स्वरूप, संवाद लेखन करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे, या सर्व गोष्टीचा उहापोह केलेला आहे. संवाद सगळेच साधत असतात, पण लिहिणारे मात्र मोजकेच असतात. संवाद लिहिणं खूप सोपं असतं, पण लिहिता येणं मात्र अवघड आहे. त्याला मेहनत पाहिजे, कष्ट असले पाहिजेत, जिद्द असली पाहिजे, वाचन असलं पाहिजे, चौफेर लक्ष असलं पाहिजे. कारण संवाद साधता येऊ शकतो. समज येण्यापूर्वी संवाद साधत असतो माणूस. लहान लेकरू बोलत असतं, त्याला समजो किंवा न समजो, पण संवाद लेखन करण्यासाठी समजच यावी लागते. संवाद लेखनामध्ये जाण, तर्क, अंदाज हे खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे सांगायच्या, बोलायच्या, म्हणायच्या, व्यक्त व्हायच्या गोष्टी विचार करून कागदावर उतरणे, याला ढोबळमानाने संवाद लेखन असं म्हणतात. जे काही सांगायचे, जे काही बोलायचे, जे काही लिहायचे, जे काही म्हणायचे, जे काही व्यक्त करायचे, ज्या काही दृष्टिकोनातून व्यक्त करायचं आहे ते शब्दबद्ध करणे, लिहिणे, याला संवाद लेखन असं म्हटलं जातं. आणि संवाद लेखन हे लेखक करू शकतो. लेखकाला लिहिताना मानसशास्त्राचाही अभ्यास असावा लागतो, त्याशिवाय त्याला संवाद लेखन करता येत नाही. प्रत्येक माणसांच्या चेहऱ्याचा, मनाचा, स्वभावाचा, दूरदृष्टीचा अभ्यास त्या लेखकाला असावा लागतं. संवाद लेखनासाठी तुम्हाला सतत माणसात राहणं खूप गरजेचं असतं. लेखकानं सार्वजनिक ठिकाणी बेमालूमपणे मिसळलं पाहिजे. सर्व समाज घटकाचा तो भाग असला पाहिजे. CCTV कॅमेऱ्यासारखं, त्याहीपेक्षा पुढचं, त्या कॅमेऱ्याला अगदी तोंड बांधून असलेला चोराचा चेहरा दिसणार नाही, पण लेखकाला मुखोट्या आडचा चेहरासुद्धा दिसला पाहिजे. आता म्हणजे मुखोट्या आडचा तोंड बांधून जरी त्यांना आला असेल, तर त्या तोंड बांधून असलेला सुद्धा चेहरा लेखकाला दिसता आला पाहिजे. तरच तो लेखक खरा असतो, तरच त्याला संवाद लिहिता आला असं म्हणता येईल. आता या चोरावरूनच विषय निघाला, तर आपल्याला संवादाच्या माध्यमातून चोरातला माणूस आणि माणसातला चोर प्रकट करायचं काम जर आपल्यावर सोपवलं, तर एक लेखक म्हणून ते संवादावरून कागदावर कसं उतरता येईल संवादाच्या माध्यमातून. समजा आपल्याला 4 ओळीची गोष्ट दिलेली आहे आणि त्या गोष्टीवरून संवाद तयार करायचे आहे. 4 ओळीची गोष्ट कोणती आहे? ती अशा पद्धतीची आहे, इथं दिलेली अभ्यासक्रमाला. एका गावात एक वृद्ध दाम्पत्य राहत असते. त्याची मुलं पोटापाण्यासाठी बाहेरगावी राहत असतात. एका रात्री त्याच्या घरी चोर येतात. ते घर साफ करत असताना म्हातारीला जाग येते, पण समोर चोर पाहून ती प्रचंड घाबरते. लगेच त्या आवाजाने म्हाताऱ्यालाही जाग येते, पण चोराच्या भीतीने म्हाताऱ्याला हृदयविकाराचा झटका येतो. तेव्हा म्हातारी प्रचंड घाबरते व चोरांना मदतीची विनंती करते. चोरही मदत करतात आणि म्हाताऱ्याला बरं वाटताच आपला कार्यभाग साधून निघून जातात. ही झाली गोष्ट. हा प्रसंग, ही गोष्ट आपण पाहिलेली आहे. आता या गोष्टीवरून आपल्याला संवाद लिहावयाचे आहेत. ते या ठिकाणी लेखकाने लिहिलेले आहेत. ते संवाद तुम्हाला या ठिकाणी पाहायलाही मिळतील आणि ते मी वाचूनही दाखवतो. म्हणजे चोर येतो. एका गावामध्ये एक वृद्ध दाम्पत्य असतं. त्याची मुलं पोटापाण्यासाठी बाहेरगावी गेलेली असतात. हे दोघं म्हातारी रात्रीच्या वेळेला झोपलेली असतात. चोर येतात, घर साफ करतात. हे पाहून म्हातारीला जाग येते. ती प्रचंड घाबरते आणि त्याच्या आवाजाने म्हाताराही उठतो. चोराच्या भीतीने म्हाताऱ्याला हृदयविकाराचा झटका येतो.
म्हातारी प्रचंड घाबरते, चोराला मदतीला बोलवते, चोर मदत करतात, म्हाताराला बरं वाटतात, आपला कार्यभाग सांगून चोर निघून जातात. ही गोष्ट झाली. प्रसंग आपल्याला संवादासह इथं मांडायचा आहे. स्क्रिप्ट लेखक म्हणून तुम्ही आता या गोष्टीवरून संवाद कसा साधता हे आपण शिकलं पाहिजे. त्याला संवाद लेखन असं म्हणावं. मग स्क्रिप्ट नाटकाचं असो, एखाद्या मालिकेचं असो, एखादा शॉर्ट फिल्मचा असो, या एखादा मोठा चित्रपट असो, त्यासाठी संवाद लेखन आपल्याला करता आले पाहिजेत. आणि ज्याला संवाद लेखन जमतात तो खूप पैसा कमवू शकतो. एखाद्या चित्रपटाची कथा लिहिली आणि चांगला सुभाष घईसारखा जर डायरेक्टर मिळाला तर, आणि तो जर चित्रपट खूप गाजला तर पुढं त्याला पैसाच पैसा मिळू शकतो. या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण पाहतो. आता ही कथा संवादाच्या रूपानं या ठिकाणी लेखकांनी कशी लिहिलेली आहे ते पाहू आपण. शीन एक नाटक असेल तर प्रवेश पहिला. स्थळ घर आहे, घराचं स्थळ आहे. पात्र काय आहेत? म्हातारा, म्हातारी आणि 2 चोर. 1 नंबरचा चोर आणि 2 नंबरचा. आणि वेळ आहे रात्रीची. घरामध्ये म्हातारा म्हातारी घोरताना दिसतात. रात्रीची वेळ असल्यामुळं ते घोरत आहेत. आणि बाहेरून दूरवर गस्तीचा आवाज येतो. गस्त चालू आहे कुठेतरी. पहारेकरी गस्त करतो. पहारेकरी म्हणतोय होशियार. त्याच्या काठीचा आवाज खट खट खट, त्याची घोंगराची काठी वाजायला लागलेली आहे. आणि तो गावभर फिरत निघालेला आहे. सांगायला लागला होशियार. काठीचा रस्त्यावर आपटणारा आवाज. एक चोर खिडकीचे गज वाकून आत येतो. चोराने एक सोबती आणलेला असावा. तोही त्याच्या मागे मागे आत येत असताना त्याचा पाय घसरतो. तो पडणार तेवढ्यात दुसरा त्याला सावरतो आणि आतमध्ये घेतो. 1 नंबरचा चोर म्हणतो धीरे संभल के, आवाज नहीं आने की, धीरे संभल के. दुसरा चोर म्हणतो नहीं नहीं लाईट जलाऊं. म्हातारा म्हातारीच्या अंगावर बॅटरी चमकवतात. दुसरा चोर चमकवतो. पहिला चोर म्हणतो नको दुई छे, बॅटरी चमकने की जरूरत नहीं है, दुई है. दुसरा खिडक्याचे पडदे लावतो आणि कपाटावर बॅटरी लावतो. दुसरा चोर म्हणतो तोडने का, चाबी ढूंढ. तोडने का कैसा, अरे पे चाबी ढूंढ. त्यांच्या उशावर बॅटरी मारतात. तेवढ्यात म्हातारीला जाग येते. चोराला पाहून भीतीने गरबगळीत होऊन ओरडते. तिच्या तोंडून आवाजच निघत नाही. ती फक्त चिरकते चोराला पाहून. ती घाबरून गेलेली आहे. तिच्या तोंडून आवाज निघत. ती फक्त चो. त्यातला एक जण तिला धमकावून गळ्याला चाकू दाखवतो. त्या म्हातारीच्या गळ्याला चाकू दाखवतो. पहिला चोर म्हणतो चाबी. ती लगेच चावी देते. चिल्लाई तो यही मार डालेंगे बुड्ढे, चिल्लाई तो यही मार डालेंगे बुड्ढे को और तुझे भी. सगळीकडे शांतता आहे. ती भीतीनं लटलट कापत आहे. ते कपाट साफ करायला लागतात. म्हणजे ती म्हातारी लटलट भीतीनं कापरत आहे. तिच्या तोंडातून आवाजसुद्धा निघत नाही. ती चावी देत आहे कारण तिच्या नरड्याला चाकू लावलेला आहे. आणि चावी दिल्याबरोबर सगळीकडे शांतता आहे आणि कपाट साफ करायला हे निघालेले आहेत. दुसरा चोर म्हणतो और कहाँ कहाँ है. त्या म्हातारीला विचारतात अजून कुठं कुठं काय काय आहे. दरडावून विचारतात. गळ्याला चाकू लावतो. तो तिला टोचतो. ती ओरडते. तो चाकू अचानक गळ्याला लावताना टोचतो तिच्या म्हातारीच्या गळ्याला आणि ती ओरडते. तसा म्हातारा जागा होतो. म्हातारी जागी होती. पुन्हा म्हातारा म्हणतो कोण आहे. ओय. चोर त्याचे जोरदार दांडक्याचा फटका देतो. हे सगळं पाहून म्हाताऱ्याला घाम फुटतो. कोण आहे म्हटल्याबरोबर म्हाताऱ्याला एक जोरदार दणका चोर देतो. म्हातारा घाबरून जातो. म्हातारा म्हणतो अरे बाप रे, मेलो रे. म्हातारा छातीला धरून ओळख खाली बसतो. म्हातारी पळत म्हाताऱ्याकडे जाते. त्याला सावरते. कारण चोराची गरज पडत नाही. म्हाताऱ्याला सावरण्यासाठी म्हातारी जाते. म्हातारी म्हणते बाबा हो, तुमच्या पाया पडतो, मारू नका, तुम्ही सगळं घेऊन जा. म्हातारी चोराला विवळत म्हणते. म्हातारा विवळत खाली पडलेला आहे. चोर म्हणतो फिर चिल्लाने का नहीं, जो है वो सब चुपचाप दे दो, नहीं तो यही फाड़ देंगे. ती कमरेचं काहीतरी त्याच्या अंगावर फेकते. सगळं म्हातारी देऊन टाकते. म्हातारा विवळायला लागतो. करायला लागतो. म्हातारी म्हणते आवाज नका ना करू, मारून टाकतील असं तिला म्हणायचे तिला. म्हातारा म्हणतो अरे माझ्या छातीत चमक निघाली, माझा कसा वर्दम चाललाय. म्हाताऱ्याला घाम फुटलेला आहे. उलटी होऊन म्हातारा हातपाय वाकडे करतो. तशी म्हातारी गळा काढायला लागते. कारण म्हातारा दमछाक होतो. त्याच्या छातीत खालीवर व्हायला लागतं. कारण त्याला अटॅकचा झटका यायला लागतो आणि त्याचा दम
चाललेला आहे. म्हातारी घाबरते, ओरडायला लागते, अरे देवा बघा रे म्हाताऱ्याला काय झालं. चोर म्हणतो, हे बुड्डी रोमात. म्हातारी म्हणते, मोठा गाळा काढून म्हणते, आता काय करू, रडू नको तर काय करू. चोर म्हणतो, आजी रोमत, त्यांना झोपव. दोन्ही चोर म्हातारीच्या मदतीने म्हाताऱ्याला झोपवतात. एक जण त्याचे पाय वर करतो, दुसरा चोर म्हणते, बुड्डी झेंडूबामला. म्हातारी उठते. चोर दोन म्हाताऱ्याची छाती दाबतो, CPR करतो. म्हातारी बाम घेऊन येते, चोर छाती दाबतोय, म्हातारा शुद्धीवर येतो. म्हणजे चोरच त्या म्हातारीची मदत करतात. म्हातारी रडायला लागते. म्हाताऱ्याच्या अटॅक आल्यानंतर ते मग म्हाताऱ्याचं मुडकं खाली, पाय वर केले जातात, छातीमध्ये दाबलं जातं, श्वासोच्छ्वासासाठी त्याला हे केलं जातं, पंपिंग केलं जातं. चोर दोन्ही करतात. आणि एक चोर म्हणतो, बुड्डे झेंडूबामला, आणि त्याच्या छातीला झेंडूबामही चोरच लावतो. आणि तितक्यामध्ये म्हाताऱ्याला बरं वाटतं. म्हाताऱ्या म्हणते, आता बरं वाटतं का. म्हातारा मान हलवतो. म्हातारी चोराला हात जोडून म्हणते, बाबा तू डॉक्टरासारखा धावून आलास. कारण म्हाताऱ्याचा जीव या चोरानं वाचवलं म्हणून ती म्हातारीच त्या चोराला हात जोडून म्हणते, बाबा तू डॉक्टरासारखा धावून आला. चोर एक म्हणतो, आजी मोबाईल है क्या. म्हातारी मान हलवते, है म्हणते मोबाईल. हमारे जाने के बाद 108 नंबर पर फोन लगाने का. चोर त्या म्हातारीला काय सांगतो, आम्ही गेल्यावर 108 नंबरला तू फोन लाव. आणि तिला तो नंबर काढून देतो. तिला लक्षात राहायचा नाही म्हणून तो नंबरसुद्धा काढून देतो. ध्यान रहे हमारे जाने के बाद इस पर ॲम्ब्युलन्स आती है. 108 लावल्याबरोबर ॲम्ब्युलन्स येते तुझ्या घरासमोर. आणि चोर जायला निघतात. आजी गळ्यातलं तोडून देते, गळ्यातलं सुद्धा तोडून देते. चोर म्हणतो, नको आप. गळ्यातलं तोडून दिल्यावर आता काही नको, तूही राख. दुसऱ्या चोराकडून चोरलेले पैसे घेऊन आजीला परत देतो. पहिला चोर काय करतो, दुसरा चोर काढतो, पहिल्या चोरातले पैसे घेऊन सुद्धा आजीला देतो. ये ले, रात का टाइम है, बिन पैसे का तुझं कोण ॲडमिट कर केले का, या मेडिकल देगा. एक जण भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहतो, चल कल देखे वाले कॉलनी में जाते हैं, 1:45 बजे है. एक चोर खिडकीतून बाहेर पडतो, दुसरा पडता पडता म्हातारीची काठी उचलतो. आजी खाली हात नहीं जाते, आज की ये पहिली ही भवनी है. चोर खिडकीतून बाहेर उडी मारून जातो. म्हातारी 108 डायल करते, ॲम्ब्युलन्सचा आवाज येते आणि पहारेकरी मग तो जागते रहो आणि पडदा पडतो, ब्लॅकआउट. म्हणजे चोर जाता जाता त्या म्हातारीला काय म्हणते की म्हातारे 108 मोबाईल नंबरवरून तू 108 दाब म्हणजे ॲम्ब्युलन्स येईल, मग तुझा म्हाताऱ्याला दवाखान्यात नेचाल. पण तो म्हणतो, म्हातारी म्हणते हे गळ्यातलं बी काढून द्यायला लागते, हे घेऊन जा बाबा म्हणून. पण तो म्हणतो, आता मी ते गळ्यातलं घेणार नाही. का, तुला दवाखान्यात जाताना पैसे लागतील की कोण काही एवढ्या रात्रीच्या वेळेला काही त्या ॲम्ब्युलन्सवाला फुगट नेणार आहे तुला, का दवाखान्यामध्ये मेडिकल फुगट मिळणार आहे, का डॉक्टर फुगट तपासणार आहे. हे माझ्या जवळचे सुद्धा पैसे चोरलेले सुद्धा तुझ्याकडेच राहू देतो म्हणतो. आणि तू तुझ्या नवऱ्याला दाखव. म्हणजे चोराकडे ही माणुसकी कशा पद्धतीने आहे. आणि एक चोर म्हणतो, चल जाऊ दे, इथं झालेलं झालं, आपण दुसऱ्या कॉलनीमध्ये बघितलेलं तिथं जाऊ, 1:45 तर वाजले, तिथं जाऊन चोरी करू. पण शेवटी तो एक चोर म्हणतो, म्हातारे खाली हात जाणार नाही, हे काठी तेवढी तुझी घेऊन जातो. कारण चोरानं खाली हात जाणं काही योग्य नाही. निदान काठी तरी भवनी आहे, तुझी पहिलीच भवनी आहे, काठी घेऊन जातो म्हणून काठी घेऊन जातो. चोर खिडकीतून बाहेर उडी मारून जातात. म्हातारी 108 डायल करते, ॲम्ब्युलन्सचा आवाज येतो. आणि पहारेकरी मात्र चोर चोरी करून निघाला तरीही तो म्हणतो, जागते रहो. घरातली चोरी होऊन गेली आणि पहारेकरी जागते रहो असं म्हणतो. अशा प्रकारे एक प्रकारचा संवाद कसा असतो साधारण पद्धतीने या ठिकाणी लेखकाने चित्रित केलेला आहे. म्हणजे कुणी, तुम्ही, आम्ही सगळेजण असो, एखादी कथा दिली त्यावरून संवाद आपल्याला लिहिता आले पाहिजेत. साधारणतः अशा या पद्धतीने या घटनेमध्ये संवाद घडू शकतो. हीच घटना जर तुम्ही लिहित असाल तर थोड्याफार फरकानं असे थोडे वेगळे संवाद तुम्ही लिहाल. इथं चोराची भाषा हिंदी आहे, कारण चोर मराठी भाषेत किंवा ओळखी येईल अशा भाषेत बोलत नसतात. वेगळी भाषा, त्यांची एक कोड भाषा असते, त्या भाषेत बोलत असतात. साधारण चोर स्थानिक भाषेचा वापर करत नाही, कोड लँग्वेज फारसी, हिंदी किंवा अन्य भाषेचा वापर करतो. तसा चोराशी किंवा चोराशी अजूनपर्यंत प्रत्यक्ष संबंध आला नसल्याने हे संवाद मानसिकता व तर्काच्या पायावर उभे आहेत. फक्त तर्क काढलेला आहे, लेखकाने तर्क काढून लिहिलेला आहे. तुम्हीसुद्धा त्या दृष्टिकोनातून लिहू शकतो.
प्रत्येकजण लिहू शकतो. यातला लेखक अनुभवी जर असेल तर संवाद अजून नेमकेपणाने येतील, सुंदर पद्धतीने येतील, अजूनही संवाद प्रभावी आणि परिणामकारक होतील. हा झाला चोराच्या मुखवट्याच्या आतला सज्जन. चोराच्या आतला सज्जनपणा या ठिकाणी पाहायला मिळतो. आता सज्जनाच्या मुखवटा आतला चोर समजून घ्यायचं चॅलेंज तुमच्यावर सोपवतो. ते आता तुमच्या मनातल्या मनात कागदावर तुम्हीच संवाद तयार केले पाहिजेत. म्हातारी ॲम्ब्युलन्समधून दवाखान्यात गेले, तिथं डॉक्टर तपासणार नाही, ह्यांना ॲडमिट करणार नाही, पैसे घेणार नाही. ड्रायव्हर त्यांना वेगवेगळ्या अडचणी सांगतो. गाडीत डिझेल नाही. ड्रायव्हर काही निमित्त एखाद्या रस्त्यावर गाडी उभी करून जाऊन बायकोलाच भेटून निमित्त करून रस्त्यावर गाडी उभी करून घेऊन बायकोला भेटून येईल. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरच हजर नसतील, ऑपरेशन करावं लागेल म्हणून खर्चाचा आवाज सव्वा आकडा सांगतील. थोडक्यात तुम्हाला जे जे काही मांडता येईल पुढचं ते सगळं ज्याच्या त्याच्या सुपीक डोक्यामध्ये ज्या ज्या कल्पना सुटतील त्या संवादाच्या रूपानं आपण लिहिल्या पाहिजे. कारण असंवेदनशील, अतिरेकी व्यावसायिकपणा, निष्काळजीपणा या गोष्टी त्या प्रसंगातल्या त्या लोकांच्या वर्तनावरून आपल्याला संवादाच्या माध्यमातून लोकांसमोर आणता येतील. संवाद हे प्रभावीपणे लिहिले पाहिजेत. त्याला संपूर्ण भाषेची जाण असली पाहिजे, तर्कधिष्ठितपणा असला पाहिजे, उत्तम वाचन असलं पाहिजे, व्यासंगता असली पाहिजे, तो चतुर असला पाहिजे, हुशार असला पाहिजे, बुद्धिमान असला पाहिजे. नुसतं बोलणे म्हणजे संवाद नाही, ते लिहिता येणं गरजेचं असतं. म्हणून महत्त्वाचं आहे, नाटक असो, सिनेमा असो, सिरियल असेल, दृश्यमाध्यम असेल तर बोलण्याची गरज भासत नाही. बाहेर पाऊस पडत असेल तर नाटकात तो शब्दांनीच व्यक्त करावा लागेल. बाहेर पाऊस पडत असेल तर तो शब्दाने व्यक्त करावा लागतो. पथनाट्यात आपल्याला शब्दांचे चिमले रचावे लागतात. सिनेमामध्ये ते आपण दाखवू शकतो. जसं डोकं दुखतं हे सांगितल्याशिवाय कळणार नाही. डोकं दुखतंय हे संवादाच्या माध्यमातून सांगितल्याशिवाय कळणार नाही. पण सिनेमामध्ये डोकं फुटलेलं मात्र आपोआप दिसतं, कारण पट्टी बांधलेली आहे. डोकं फुटलेलं दिसतं पण डोकं दुखतं हे मात्र सांगावंच लागतं. म्हणून संवाद किती महत्त्वाचे आहेत हे महत्त्वाचं आहे. दिग्दर्शकाने कात्री लावण्यापूर्वी आपणच मोजून तुलून लिहिलेलं असावं. माणसाला दोन्ही गोष्टी जमत नाही. अति बडबड्या माणसाचे आपण फार वेळ ऐकू शकत नाही. त्यावर माणूस फार विश्वास ठेवत नाही, गांभीर्य लक्षात घेत नाही. तसंच न बोलणाऱ्या किंवा कामापेक्षा कमी बोलणाऱ्या माणसाचाही राग येतो. म्हणून अति बोलणाराही जमणार नाही आणि न बोलणाराही जमणार नाही. दोन्हीचा मधलं बॅलेन्स महत्त्वाचं असतं, त्याला संवाद म्हणतात. आणि ते संवाद शब्दबद्ध करणं हे महत्त्वाचं आहे. संवादाची प्रत्येक व्यक्तीची जशी स्टाईल असते, प्रत्येक लेखकाची एक स्टाईल असते. काही माणसं बेधडक बोलणारी असतात, काही नर्मविनोदी असतात, काही माणसं कुचकट बोलणारे असतात. लिहिणाऱ्या लेखकाला तिरकस शैली म्हणतो. पात्र खोटं बोलणारी चालतात, पण लेखक खोटं बोलणारा चालत नाही. बोलण्याच्या नाना तऱ्हा असतात. काही माणसाच्या बोलण्यात काही शब्द परत परत येतात, तर काही भागात काही शब्दाचा वापर केला जातो, तर काही माणसं आपल्या बोलण्यात एकच शब्द सतत वापरतात. काही नेते भाषणाला उठले की दर 2 वाक्यात या ठिकाणी तर आमच्या गावचा साळूका मामा काहीतरी 0 मिनिटात म्हणतो. दादू काही झालं तरी विषयच नाही हा शब्द भात्यातून काढावा असा काढतो. म्हणजे पात्राच्या तऱ्हा लेखकातही असाव्या लागतात. जसा लेखक तसं पात्र, आणि जसं पात्र तसा संवाद शब्दबद्ध करण्याचं सामर्थ्य लेखकामध्ये असलं पाहिजे. म्हणून भाषेचं सामर्थ्य, भाषेचं सौंदर्य, भाषेचा विचार, भाषेचा शब्दसाठा त्याला जमला पाहिजे. आणि माणसाची ओळख, मानसशास्त्राचं ज्ञान, तर्कधिष्ठितपणा त्याच्याकडे आला पाहिजे आणि ते शब्दबद्ध करण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. आपण पाहिलाच शोले चित्रपट. त्या शोले चित्रपटामध्ये आपण पाहतो कितने आदमी थे, हा संवाद प्रत्येकजण म्हणतो. कालिया कितने आदमी थे हा संवाद सगळ्यासाठी प्रसिद्ध झालेला आहे. कुणीतरी लिहिला असेल, पण तो जो बोलतो म्हणजे मराठीतून सांगितलेलं कळत नाही माय काही इंग्लिशमध्ये सांगू असं म्हणणारी आर्ची. मराठीमध्ये सांगितलेलं कळत नाही माय काही इंग्लिशमध्ये सांगू म्हणजे ही अशी म्हणणारी आर्ची असेल. हे संवाद खूप महत्त्वाचे असतील. जगण्यातली साधी वाक्ये, समयसूचकपणा जर तोंडात पिरली तर उत्तम संवाद ऐकायला मिळतात. संवाद लिहिताना प्रेक्षक श्रोते लक्षात घेऊन लेखणी उचलली पाहिजे. जसं आपल्या हातात गाडी किती क्षमतेची असली तरी आपण रस्ता पाहूनच चालवतो. संवाद लवचिक असावेत. जिथे गरज असेल तिथे वजनदार, जिथे गरज नाही तिथे हलके फुलके असावेत.
हसत खेळत संवाद लिहिता आले पाहिजे. माणसं काही 24 तास गंभीर नसतात आणि त्या दृष्टिकोनातून वेगवेगळा प्रेम असेल, प्रेमभंग असेल, दुःख असेल, अनेक घटना आहे. वेगवेगळ्या घटनांनुसार वेगवेगळे संवाद त्या लेखकाला लिहिता आले पाहिजेत. संवाद हा कलाकृतीतील प्राण फुंकून तिला जिवंत करत असतात. जशी काही माणसं बोलण्यातून जिंकतात तसं आपलं संवादातून जिंकलं पाहिजे. संवाद लेखकाला संधीचा अवकाश खुला आहे. जाहिरात, नाटक, सिनेमा, दूरचित्रवाणी, मालिका, वेब सिरीज, वेगवेगळे रियालिटी शो, निवेदन, सगळीकडे संवादाचं महत्त्व आहे. विशेष म्हणजे संवाद लिहिण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही जिथं आहे तिथून ते लिहू शकतात. चंबूगव्हाळं जाऊन कुठं बाहेर देशात जायची गरज नाही किंवा शहरात जायचं नाही. तुमचं भांडवल म्हणजे भाषा. भाषेचं उत्तम ज्ञान असलं पाहिजे, वाचन असलं पाहिजे, शब्दाचं भांडार आपल्याकडं असलं पाहिजे, तर्कबुद्धीपणा असलं पाहिजे, जजमेंट असलं पाहिजे आणि आपल्याकडं मेहनत करण्याची ताकद असली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मेहनतीच्या जोरावर आपण चांगले संवाद लिहू शकत असतो. रणांगण कादंबरी ही संवादासाठी प्रसिद्ध आहे. रणांगण ही विश्राम बेडेकरांची मराठीतली संवादासाठी प्रसिद्ध असलेली कादंबरी. या कादंबरीमध्ये हार्टा नावाचं एक पात्र आहे. त्याचं जर्मनीमधल्या कार्लाईल नावाच्या एका व्यक्तीबरोबर प्रेम असतं आणि तो कार्लाईल जेव्हा पहिलं महायुद्ध झाल्यानंतर हिटलरनं जर्मनीतल्या हार्टा ही ज्यू असते आणि कार्लाईल हा ख्रिश्चन असतो आणि हिटलरनं सगळ्या ज्यूला वेगवेगळ्या पद्धतीनं जर्मनीमध्ये मारण्याचा प्रयत्न करत असतो आणि या देशामधून बाहेर हाकलून देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात ही हार्टा जर्मनीमधून फ्रान्स मार्ग मुंबईतून शंघायला निघालेली असती. आपली 95 वर्ष म्हातारी आईला सोबत घेऊन ती जहाजामार्ग निघालेली असते. त्या कार्लाईलनं कितीही प्रयत्न केला तरी तो कार्लाईल तिला आपल्या देशामध्ये, तिला आपल्या घरामध्ये आपली बायको म्हणून, आपली प्रेमिका म्हणून ठेवू शकत नाही, कारण सरकारचा विरोध असतो आणि त्यामुळं तिला बक्कळ वाटतं माझं जर कार्लाईलवर प्रेम आहे तर त्यानं मला आणि माझ्या आईला तिथंच ठेवून घ्यावं, पण ती ठेवू शकत नाही. शेवटी त्या जहाजामध्ये चक्रधर नावाच्या एका भारतातल्या व्यक्तीसोबत तिचं प्रेम होतं. तो चक्रधर हा काळा आणि पण तो काळा गोरा भेदावर विरोध करतो. त्यावेळेला तिला वाटतं हा तरी मला ठेवून घेईल, पण हाही मुंबईमध्ये ठेवून घेऊ शकत नाही. म्हणजे दोन्ही प्रेम विफल जातं. रणांगण ही प्रेमाची गाथा नसून विफल प्रेमाची गाथा आहे. रणांगण ही युद्धकथा नाही, विफल प्रेमाची गाथा आहे. त्यातला एक संवाद मला आठवतो आणि त्यावेळेला दोन प्रेम, चक्रधराचंही आणि कार्लाईलचं प्रेम विफल गेल्यावर ती 95 वर्ष म्हाताऱ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवते. आता 95 वर्ष म्हातारी आई म्हटल्यानंतर नुसतं हाडच राहिलेली असतात, मांस तर नाहीच, नुसता सापळा. ती मांडीवर डोके ठेवते आणि आईला म्हणते, आई जन्म दिला होतास, हवा होता की नाही न कळे. आई जन्म दिला होतास, हवा होता की नाही न कळे. या जगाचा वारासुद्धा सुचवत नाही, पुन्हा एकदा रक्षणासाठी पोटात घे. या संवादावरून आपल्याला कळतं की ती काय म्हणायला लागल्या, पुन्हा एकदा रक्षणासाठी पोटात घे. म्हणजे हे या जगाचा तिला वारासुद्धा सुचवत नाही, म्हणजे तिला जीवन असह्य झालेलं आहे. आणि बरोबर ती मुंबई सुटल्याबरोबर, जहाज सुटल्याबरोबर समुद्रात उडी घेते आणि आपली जीवनयात्रा संपवते. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये तो चक्रधर वाचतो, पण तो तिला ठेवून घेऊ शकत नाही. ही अंतिकाता त्या संवादातून आपणाला पाहायला मिळतात. म्हणजे लेखक संवाद कशा पद्धतीनं लिहितो, किती प्रबळ लिहितो, त्याची चातुर्य, लिहिण्याची पद्धत, त्याची भाषेची शैली व स्टाईल लेखकाच्या कशा पद्धतीनं आहे. म्हणजे त्याची हुशारी, प्रगल्भता, त्या विषयाचं ज्ञान, शब्दाची प्रबलता आणि बुद्धिचातुर्य, कौशल्य हे कशा पद्धतीचं आहे आणि तर्कधिष्ठितपणा त्याचा कशा पद्धतीचा आहे, हे या संवादातून आपणाला पाहायला मिळतो. म्हणून संवाद हे खूप महत्त्वाचे असतात. संवादातून खूप पैसा मिळतो, पण लिहिता आलं पाहिजे. नाटक असो, कथा असो, कादंबरी असो, चरित्र असो, आत्मचरित्र असो, चित्रपट असो किंवा एखादा सिरियलचं असो किंवा अन्य पद्धतीचे संवाद असो, ते लिहिता आले पाहिजेत. म्हणून संवाद हे खूप महत्त्वाचे आहेत, हे आपण या ठिकाणी जाणलं पाहिजे. इथं आपण थांबू. संवाद लेखन हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.